विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीचा दावा प्रकरणी आता दावा दाखल करताना सात्यकी सावरकरांनी आईकडील ओळख लपवली। राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी हा दावा केलाय। सात्यकी सावरकर यांनीच राहुल गांधींची बदनामी केली असा सुद्धा दावा यावेळी आता राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी केला। आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत। सर, नेमकं सात्यकी सावरकर आणि गोडसे कुटुंबियाचा काय संबंध आहे, काय तुम्ही अर्जामध्ये दावा केला? याच्यामध्ये संबंध असा आहे की सात्यकी सावरकर यांनी जी बदनामीचा खटला दाखल केला, खटला दाखल करताना त्यांचं असं म्हणणं आहे की मी विनायक दामोदर सावरकर यांचा नातेनी पंतू आहे आणि सावरकर कुटुंबाची पूर्ण वंशावळ त्यांनी ते खटल्यामध्ये ऑलरेडी दाखल केली होती। आमचं असं म्हणणं आहे की ही केसच सगळी ऐतिहासिक पुराव्यांवर डिपेंड आहे। हे न्यायालयासमोर आमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि म्हणून हे सगळं कोर्टासमोर नैसर्गिक न्यायतत्वाला धरून येणं गरजेचं आहे। कोर्ट म्हणलं बेलेबल ऑफेन्स आहे, त्यामुळे आम्ही अशा केसमध्ये कुठल्याही प्रकारची कंडिशन टाकू शकत नाही। अशी ऑर्डर स्पेसिफिक असताना मागच्या तारखेला त्यांनी अर्ज केला की राहुल गांधी जामिनाच्या अटी व शर्ती पाळत नाहीत, त्यांचा जामीन रद्द करावा। हा अर्ज केल्यानंतर पूर्ण देशभर त्याच्या बातम्या गेल्या आणि म्हणून मी काल अर्ज केला की खोटे अर्ज करून हेच राहुल गांधींची बदनामी करतात, म्हणून यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करावा। जे काही राहुल गांधींनी लंडनमध्ये भाषण केलं त्या अनुषंगाने सावरकरांचे विचार काय होते, यांची वंशावळ कोण होती, कौटुंबिक पार्श्वभूमी कोण कोणाचे नातेवाईक होते, हे आम्हाला उलट तपासामध्ये घेण्यासाठी फायद्याचं होईल आणि ते हा सगळा पुराव्याचा भाग राहील कोर्टासमोर त्यावेळेला जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेला। राहुल गांधी यांच्याकडून जो अर्ज करण्यात आलाय त्यात सात्यकी सावरकर हे गोडसेंचे सुद्धा नातू पंतू आहेत आणि सावरकरांचे आहेत, त्यामुळे ज्या विचारश्रेणीतून ते आलेत त्यामुळे हा खटला निष्पक्षते चालवण्यासाठी तयार नाहीत असं सगळं त्यांच्या वकिलांकडून आपल्याला सांगण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।